आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील एका नामांकित IT कंपनीमध्ये महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, धर्मांतराचा दबाव आणि विरोधात आज भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येते. शहरातील या नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिला यांना येथेच काम करणाऱ्या एका धर्माच्या 6 जणांकडून गेल्या काही महिन्यांपासून विनयभंग, अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे असे प्रकार केले जात असल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हे नोंद करून शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार या प्रकरणी SIDची स्थापना करण्यात आलेली आहे. आज भाजपाकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सदर नामांकित IT कंपनीला निवेदन देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित जमले होते. मात्र सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाकडून निवेदन घेण्यास नकार दिल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी थेट कंपनी परिसरात शिरून कंपनीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केलं आणि यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, गटनेता श्याम बडोदे, सरचिटणीस सुनील देसाई, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, भाजप महिला पदाधिकारी रश्मी हिरे, सोनाली कुलकर्णी, नगरसेविका संध्या कुलकर्णी आणि युवा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर भाजपा पदाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आलं. आम्ही या आंदोलनाला निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणी आलो आहे, परंतु आम्ही जे निवेदन मध्ये घेऊन जात होतो त्याला विरोध केल्यामुळे आम्हाला ठिय्या आंदोलन करावं लागलंय. ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल, TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये आमच्या 9 हिंदू बहिणींवर अत्याचार होतोय आणि एक षडयंत्र आहे. हे फक्त नाशिक मध्ये नाही तर संपूर्ण भारतभरात याचे पायामुळे चेक केले पाहिजे, याची तपासणी केली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात भारतातनं याच्या पायामुळे नष्ट केले पाहिजे. तेव्हाच ही जिहादी मानसिकता संपणार आहे. आमच्या हिंदू बहिणींवर जे निषेध कंपनीमध्ये जो अत्याचार झालेला आहे म्हणजे त्याच्यावर जाहीर निषेध आहे. हे जे अत्याचार चालू आहे त्याच्यात एका महिलेने या कंपनीला मेल केलेला होता खूप दिवसाआधी, तरी सुद्धा त्यांनी कारवाई नाही केली. याचा अर्थ इथं खूप मोठ्या प्रमाणात रॅकेट्स इथले लोक सामील आहे. आमची सर्वांना विनंती आहे, CP साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे, त्यांनी आमच्या हिंदू बहिणींवर जो अत्याचार झालेला अशा लांड्यांना मोकांतरवाद कारवाईमध्ये त्यांना जेलमध्ये घालावं आणि नाशिक जिल्हा जो कायद्याचा मालक आहे त्याच्या जेलला घ्यावं. म्हणजे इथून पुढे कोणते आमच्या हिंदू बहिणींवर अत्याचार करताना हे लव जिहादी विचार करतील. जय हिंद. त्यामुळे आता या नामांकित कंपनीतील महिला अत्याचार प्रकरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. येत्या काळात आता या प्रकरणात काय सत्य समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.